नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आहे आता तलावपालीला. नेहमीप्रमाणे सकाळचे 6:45 झालेले आहे. सकाळचे दाखवतो तुम्हाला. थांबा जरा. हे बघा 6:45 झाल्यात. 6:45 झालेले आहेत आणि मी आहे तलावपालीला. तर इथे सकाळची म्हणजे सुरुवातीची एक ट्रिप घेऊन आलो आपली नेहमीची, आणि मग दुपारी 2-2:30ला परत इथून कशेळीला सोडायचं आहे पॅसेंजरला. तर आता इथे थांबलो आहे मी. उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऑन करतो आणि बघूयात कसे भाडे भेटतात आज आपल्याला, काय काय होतं पूर्ण दिवसामध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी नेहमीप्रमाणे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील त्याच्यासाठी. तर भेटूयात आता पुढे. एक छोटीशी ट्रिप घ्यायला मी चाललो आहे आता उबरची. इथे तलावपालीवरनं पिक करायचं आहे आणि बहुतेक कुठे सोडायचं माहीत नाही, मी नीट बघितलं नाही ॲड्रेस. पण छोटीशी ट्रिप आहे, 50 रुपयाची. बघूयात. आणि आता रॅपिडोवर वाजत होती भांडूपची, पण भांडूपला कोण जाईल. मुलुंडची पण वाजते आता रॅपिडोवरती, पण आता ही एक्सेप्ट केलं मी. त्यांना पिक करतो आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. जस्ट मी ड्रॉप लोकेशनवर पोचलो. मी आहे आता अष्टविनायक चौक कोपरी साईडला. दाखवतो तुम्हाला. हे बघा अष्टविनायक चौक कोपरी. हरिओमनगरची ट्रिप वाजते. रॅपिडोवर मी आता हरिओमनगरची ट्रिप घेतले. बघूया त्यांना पिक करतो. इथे स्टेशनवरनंच पिकअप आहे, ईस्ट ठाणे स्टेशन ईस्ट, तिथून पिकअप आहे. त्यांना पिक करतो आता. लगेच भेटली, बरं झालं. ते उबरने काहीतरी फोटो काढायचा हे आणला आहे व्हेरिफिकेशनसाठी, नंतर करतो. आता जातो, अगोदर त्यांना पिक करतो आणि मग त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर त्यांना व्यवस्थित सोडतो. बघूयात किती भेटतात. आता मला 50 रुपये भेटले. 50 रुपयाची एकदम छोटीशी मुंगी एवढी ट्रिप मी घेतली आता पहिलीच. कारण बराच वेळ तिकडे उभा होतो तलावपालीला. विक्रोली, भांडूप, अंधेरी इकडच्या ट्रिप वाजत होतो. म्हणजे जाऊ दे, छोटीशी घेऊयात. बघितलं ना, आता इथे आल्यावर मला लगेच दुसरी ट्रिप भेटली. पण आता पॅसेंजरने मेसेज केला आहे, आर यू कमिंग? येस, आय एम कमिंग, आय एम ऑन माय वे. त्यांना रिप्लाय देऊ ना मग, आय एम ऑन माय वे. समोरच स्टेशन आहे. चला त्यांना पिक करतो आता. इथेच कुठेतरी उभे असतील. मी आहे आता मुलुंड ईस्टला. हे बघा समोर तिथे हायवे आहे. हरिओमनगर म्हणून दाखवलं होतं रॅपिडोवरती, ते तसंच दाखवतं. आता इथला आसपासचा जो एरिया आहे ना एवढा, म्हणजे तर एवढ्या एरियामध्ये असं नावं दिसतात. आता समजा ठाण्यामध्ये कुठे विवियानाचे वगैरे ट्रिप असेल तर रॅपिडोवर वृंदावन सोसायटी दाखवते. असं म्हणजे आजूबाजूचा एरिया कवर करतो म्हणून तसं दाखवतं. तर आता हरिओमनगर दाखवलं. मला वाटलं हरिओमनगरमधलं असेल, पण आलो मी मुलुंड ईस्टला. तर आताच पॅसेंजरला सोडलं आणि उबरने व्हेरिफिकेशनसाठी फोटो काढायचा आहे उबरवरती. मला यायला गेला. थांबा जरा, उबर ओपन होत नाही आहे.
तर हा आता उबर ओपन झालेला आहे. ऑनलाईन जाऊन बघूयात, जाणार नाही. हे बघा, टेक अ फोटो ऑफ युअर सेल्फ टू कन्फर्म इट्स युअर अकाउंट. आता महिन्यानंतर मी उबर ओपन केला, म्हणजे 2-3 दिवस झाले ओपन करून, पण आज मला व्हेरिफिकेशनसाठी आलेलं आहे, फोटो काढण्यासाठी. तर हे बघा, फोटोमध्ये ओळखेल की नाही काय माहिती मला. ओळखेल. प्रोसेसिंग फोटो झालेला आहे. आता उबरवरती ऑनलाईन गेलेलो आहे मी. यायला तरी होत नाही होत. परत काढायला याला, परत काढू आपण. पोझिशन युअर फेस इन द ओव्हल अँड होल्ड स्टिल. असंच थांबू का? नाही होत. काय प्रॉब्लेम येतोय काय माहिती. बंद करू आपण. मोबाईल काढून बघू आपण, थांबा. जवळ असतं ना, पूर्ण चेहरा हवा असेल त्यांना बहुतेक. त्याचा माझा कॅमेरा जरा हे झालेला आहे, फोनचा जुना फोन आहे ना, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येत असेल. असा प्रॉब्लेम नको यायला. काही दिसतच नाही आहे, मी एकदम धुरकट दिसतोय, म्हणून बहुतेक होत असेल. झालेला आहे बघा. काय माहिती नाही झाला. अरे यार, काय प्रॉब्लेम येतोय. कॅमेरा पुसला तरी पण प्रॉब्लेम येतो. उबर फोटोज हे होत नाहीये का बरं? काय माहिती. पण अपडेट कर ना. नाही ते बहुत. हा, झाला. आता तुम्ही आले तेव्हा झाला. झालेला आहे आता उबर आपला. कुठून आलायस? ठाणा. ठाण्यावरून? हां. ठाण्याचे वाढे हां, भेटतील. वगैरे सगळे वाढे. हां, भेटतात नाही ते. तर उबर पण आपला ऑनलाईन गेलेलो आहे. हा दादा आला तेव्हा झाला. बघूया दादा, इथून कुठली ट्रिप मिळते. आता मला 74 रुपये रॅपिडोवर भेटले इथे यायचे, पण पॅसेंजरने मला 80 पाठवले. काय माहिती. मालाड वेस्टचा ट्रिप वाजते, मालाड वेस्ट. पॅसेंजरने 80 रुपये पाठवले मला. चांगलं वाटलं, म्हणजे असे पॅसेंजर असतात जे आपल्या कामाला ॲप्रिशिएट करतात. असो, तर बघूया आता इथून कुठली ट्रिप मिळते. मालाड वगैरे वाजत होती, आता पण रॅपिडोवर पण सेम ट्रिप वाजत होती. पॅसेंजर काय करतात माहीत आहे का, रॅपिडो, ओला, उबर तिन्हीवरती हे करतात, ट्रिप हे करतात, म्हणजे चालू करतात. त्यांच्या ट्रिप रिक्वेस्ट करतात याच्यावरती, तिन्ही ॲप्लिकेशनवरती. म्हणजे एखादा तरी एक्सेप्ट करेल, ओला, रॅपिडो किंवा उबरवरती. पण प्रॉब्लेम कसा होतो, कधी ना तिन्ही याच्यावरती पण एक्सेप्ट करतात आणि मग पॅसेंजरचे वांदे होतात. असा पण प्रॉब्लेम होतो. तर बघूयात आता इथून वर्तकनगरची ट्रिप भेटली मला. इथे बाजूलाच पिकअप आहे. बघूयात, उबरवरच भेटली ट्रिप. बघूयात, त्यांना पिक करतो, त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. समोरच आहे इथे पिकअप, जास्त लांब जायची गरज नाही आहे.
तर मित्रांनो मी आहे आता ऐरोलीला आलो आहे आणि आत्तापर्यंत मला ना मीटरवर 2-3 भाडे भेटले आणि आपलं उबरवरती 2 भाडे घेतले मी 2 का 3 घेतले काहीतरी. तर 800-900 रुपये झालेले आहेत. 800 झाल्यात बहुतेक आतापर्यंत. आता वाजल्यात 11:30. तर इथे आलो आहे मी आताच इथे पोचलो आहे. जरा ज्यूस वगैरे घेतला पितो आता मी तो थोडा कारण ऊन खूप आहे बाहेर त्याच्यामुळे. तर बघूयात आतापर्यंत तर चांगले भाडे भेटल्यात म्हणजे एकदम पण चांगले नाही भेटल्यात चांगले भेटले. आता वाचतोय कुठलं तरी भाडं बरोबरती हे इथलं लोकलच आहे रबाली. आता मला इथून ठाणे किंवा मुलुंडची एखादी ट्रिप बघायला लागेल भेटली तर. बघूया आता ज्यूस घेतला आहे पितो जरा खूप ऊन आहे बाहेर. बरं वाटलं जरा बाहेर खूपच ऊन आहे तुम्ही बघू शकता दाखवतो ना तुम्हाला. बघा खूप म्हणजे डेंजर ऊन आहे. थोडासा पाणी जरी पिला ना तरी एवढा घाम येतो अंगातनं डेंजर एकदम. बरं वाटतं का. तर बघूयात आता कुठली ट्रिप मिळते इथून तोपर्यंत जरा इथे आराम पण होईल. मित्रांनो आलो आहे आता गॅस भरायला. वाजल्यात 1:15. हे बघा 1:15 वाजल्यात आणि इथे पोपटला आहे मी गॅस भरायला. आहे बघा पोपटला आहे. आता तुम्हाला टोटल मी दाखवतो तोवर तर नाही तर पुढे दाखवतो मी. आता लगेच नाही दाखवत कारण ते परत मी बंद केलेलं आहे सगळं. मला इथून आता जायचं आहे तलावपालीजवळ म्हणजे आजच्या दिवसाचा सकाळी ज्यांना मी घेऊन गेलो ना तलावपालीजवळ त्यांना परत सोडायचं आहे ड्रॉप करायचं. इथून घेतलं होतं तिथे म्हणजे कशेलीला. तर बघूयात इथून आता गॅस भरतो आणि मग निघतो. 314 रुपयाची गॅस बसलेली आहे. फुल रिकामी झाली होती. फुल म्हणजे फुल. सकाळी जेव्हा निघालो तेव्हा 2 गाड्या होत्या त्याच्यावरच मी आतापर्यंत चालवली रिक्षा. आता फुल रिकामी झालेली आहे. झाली होती रिकामी आता मी भरली 314ची. तर आता फुल झालेली आहे. दाखवत होता मग मला अजब आहे अजब. काय बोलणार आता जाऊ दे. मी तुम्हाला दाखवतो आता उबर आणि रॅपिडोवर मला किती भेटलेले आहेत आणि मीटरवर किती भेटलेले आहेत. तर मित्रांनो मला ना आपलं मीटरवरती काही आज बरेच भाडे भेटले मीटरवरती. तुम्हाला दाखवतो मी. गरम खूप होत आहे. मीटरवरती मला ना 1, 2, 4 भाडे भेटले मीटरवरती. ते जास्त नाही भेटले 4 भेटले. तर उबरवरती बघा मला माझे झालेले आहेत 441. हे बघा दिसत आहे तुम्हाला 441 उबरवरती. रॅपिडोवरती 259 आणि काही 4 भाडे भेटल्यात मीटरवरती 70, 112, 95, 119 असे सगळे मिळून 1100 रुपये झालेले आहेत. 1100 आणि आता मी 314ची गॅस भरली. 314ची गॅस भरली पण ती कशी नंतर चालवायला वगैरे पुढे जाऊन कामी येईल. सकाळी जेव्हा निघालो तेव्हा मगाशी जसं म्हटलं 2 गाड्या होत्या. त्या 2 गाड्यांवरतीच मी आतापर्यंत चालवली रिक्षा. आता 1:15 झाल्यात म्हणजे 1:30 वाजायला आल्यात. सकाळी कितीला 6:30ला निघालो होतो मी. 6:30 ते आता
तास रिक्षा चालवलेली आहे मी कंटिन्यू आज आणि मला 1000 रुपये भेटले. 7 तासात 1000 भेटलेले आहेत. बघूयात पुढे जाऊन किती भेटतात. संध्याकाळी निघालो तर निघेल रिक्षावरती जायला. बघू, सांगता येत नाही. आता जरा आरामच करेल घरी जाऊन. आता चाललो आहे मी तलावपालीला. म्हटलं इथे वेट करण्यापेक्षा जातो तिकडे डायरेक्ट आणि मग तिथून घरी. गाडी थांबली की लगेच पॉम 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 चालू. काय ऐकत नाही. अजिबात पेशन्स नाही आहेत लोकांना. गाडी बंद पडली असेल, काय झालं असेल, काय नाही. काय बोलणार आता. लगेच मागून हॉर्न वाजवायला सुरू. मित्रांनो, आम्ही आलो होतो आता पारसिक कॅफेमध्ये. मस्त खाल्लं. आता जातोय डीमार्टला जरा शॉपिंग करायची आहे घरची. सामान भरायचं. शॉपिंगच बोलतात ना त्याला. शॉपिंग करतोय आपण. सामान घ्यायचं आहे घरचा. एकदम शुद्ध मराठीमध्ये घरचा किराणा भरायचा आहे. अंगाचे साबण 5. अंगाचे साबण. कपड्याचा साबण 4. पापड एक पाकिट आहे. पापड